जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झालं असून शिष्टमंडळातील काही प्रमुख सदस्य आणि मुंबईतील महत्त्वाचे समन्वयक यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। या बैठकीतील चर्चेनंतर पुन्हा एक बैठक होईल आणि त्यानंतर मुंबईतील मैदानांची पाहणी सुद्धा करण्यात येणार आहे। सध्याची आत्ताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। तर मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करायची असा निर्धार हा व्यक्त केलेला आहे। कालच त्यांनी हा पूर्ण मेगा प्लॅन सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितला। आता जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ जे मुंबईत दाखल झालंय आणि या शिष्टमंडळातील काही प्रमुख सदस्य आणि मुंबईतील महत्त्वाचे जे समन्वयक आहेत यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। या चर्चेनंतर आणखी एक बैठक होईल आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ हे मुंबईत दाखल झालेलं आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता शिवाजी मंदिर येथे ही सभा एकूणच त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत एकूणच नेमकं आंदोलन कुठल्या स्थळी करायचं याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 3 ठिकाणं ही निवडण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिवाजी पार्क आहे, त्याचबरोबर बँड्राचं एक मैदान आहे, तर दुसरीकडे आझाद मैदान। ही 3 मैदानं निवडण्यात आलेली आहेत आणि लवकरच या 3ही मैदानांची पाहणी या शिष्टमंडळाकडनं केली जाणार आहे। नुकतीच या ठिकाणी आपण पाहतो की बैठक सुरू आहे आणि प्राथमिकदृष्ट्या मुंबईतले जे मराठा समन्वयक समिती आहे त्यांच्यावर याबाबतच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे विचार विनिमय करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, कारण 1-2 नव्हे तर लाखो मराठा मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यानुसार त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे। त्यामुळेच या ठिकाणी जी बैठक सुरू आहे, खास करून जर पाहिलं तर मुंबईतलं जे शिष्टमंडळ आहे हे आझाद मैदानावरतीच बैठक घेण्यासंदर्भात एकूणच आंदोलन करण्यासंदर्भात आग्रही आहे। कारण बँड्रा असो किंवा शिवाजी पार्क असो या ठिकाणी जर आंदोलन झालं तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या मराठा नागरिकांना कुठली अडचण होऊ नये या अनुषंगाने अडचणी निर्माण होऊ शकतात। मात्र आझाद मैदान हे सर्वांसाठी सुलभ असल्याचं सांगितलं जातं आहे। त्यामुळे आझाद मैदानावरतीच आंदोलनासंदर्भात भर दिला जात असल्याचं सांगितलं जातं आहे। नेमकं आता या बैठकीतनं काय मुळात ठरतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रोहित शिगवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।